नमस्कार, मी माणिकराव भीमराव सूर्यवंशी, राहणार निळा. माझा मुलगा धनगर टाकळी या गणातील पंचायत समितीसाठी उभा आहे आणि तो सुशिक्षित इंजिनियर आहे. पुढील पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी मी अग्रेसर आहे. कारण आतापर्यंत जे माझं सामाजिक कार्य आहे त्या कार्यामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा आमदार लेवलचे असतील अशा पद्धतीने मी कामं ह्या तालुक्यात करून दाखवलेली आहेत. त्या कामाच्या याच्यावर माझा अहवाल 7 गावांमध्ये आज घरपोच गेलेला आहे, डोर टू डोर. आणि जनतेनं एकच लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की उमेदवार आपल्याला कसा निवडून आणायचा आहे. आणि उमेदवार हा सुशिक्षित आहे. माझा मुलगा सुशिक्षित आहे, मी पण सुशिक्षित आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आपला उमेदवार निवडून देणं हे जनतेची गरज आहे आणि उमेदवारानं जनतेचं काम करणं ही गरज आहे. एक उमेदवार माजी पंचायत समिती सदस्य आहे, 5 वर्ष गेले, 5 वर्ष तो सदस्य होता. आणि आज दुसरे 4 आहेत, भाजपाचा आणि दुसरे काही. असे सदस्याची 6 संख्या आहे पंचायत समिती गणात. त्या सदस्यापैकी माझे एक काम नंबर 1चे आहे आणि त्या कामाला पुढे जनतेनं कशा पद्धतीत हे करायचं आहे. आणि मला जर जनतेनं निवडून दिलं तर पंचायत समिती गणाचा सर्वात जास्त पूर्ण तालुक्यात विकास करीन आणि गणाचं नाव टॉपला आणीन. पंचायत समितीमध्ये कामं कसे करायचे, काय करायचे, सगळं फाईल कशी पुटअप करायची हे मला चांगलं माहीत आहे. मी इथंच नाही, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा एखादी मंत्री असतील, कारण आपण आज अपक्ष उभे आहोत. म्हणून सर्व मतदार राजाला माझी विनंती आहे की माझा मुलगा धनगर टाकळी पंचायत समितीत जर विजयी झाला तर 101% सांगतो, पंचायत समिती गणाचा जिल्हा परिषद सदस्य एवढा मी विकास करून दाखवीन. आणि शासनाचा आणि पंचायत समितीचा फंड माझ्या पंचायत समिती सर्कलमध्ये कसा आणायचा हे मला चांगलं माहीत आहे. कारण मी आतापर्यंत केलेले कामं आहेत. धानोरा काळे पुलाची उंची, दिग्रस बंधाऱ्यात पाणीसाठा अल्प होत असल्याने धानोराची पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली. 24 कोटी रुपयाचा पूल मंजूर करून घेतला. आदरणीय शिवतारे साहेब जलसंपदा मंत्री होते, त्यांनी दिला. खुजड्याला 2008-9 साली खोराने म्हणजे डुकराने ऊस खालेला मी वन विभागाकडून 10,000चा 12,000चा असा चेक काढून दिला. खुजड्याला सबस्टेशन मंजूर केले, ते सारंगीला गेले जागा अभावी. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बोंडाळी मिळवून देण्याचं काम मी या ठिकाणी ढोणे पांगरा येथे उपोषण केले. तिथून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना बोंडाळीचे पंचनामे झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काल बैलगाडी ओला दुष्काळ मोर्चा होता, आपण त्या मोर्चात सक्रिय होतो आणि कुठल्याही प्रकारचं काम खंडन पडणार नाही याची जनतेनं दक्षता घ्यावी. आणि माझ्या मुलाला व मला धनगर टाकळी गणात सहकार्य करावं आणि विजय करावं. तुमचा विकास कसा करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, कोटेश्वर रस्त्यासाठी कंटेश्वरच्या मंदिराकडे जाणारा रस्ता, हे इलेक्शन झाल्याच्या नंतर माझं उपोषण हे कायम होणार आहे. सगळ्या जिल्हा परिषद स्थापन झाल्या, माझं उपोषण त्या रस्त्यासाठी निश्चित होणार आहे. निळा महागाव रस्त्यासाठी उपोषण करणार आहे. कोणी येते लबाड बोलून जाते, पण लबाडाची माणिकराव लबाड नाही. मी जे बोलतो ते करतो, याच्यात शंका नाही आणि शंका करू नका. एकदा आम्हाला निवडून द्या, बस एवढीच विनंती करतो. आम्ही एकच आवाहन करतो, हे धनदांडगे पैसेवाले लोक जे उमेदवार आहेत, हे पैशाचं आम्हीच दाखवून काही बी करतात. 10 रुपये निवडणुकीला लावायचे आणि कोटीनं रुपये कमवायचे, यांचे धंदे आहेत, व्यवसाय आहे. अशा लोकांना जनतेला एकच सांगतो, तुम्ही दूर राहा. आणि अशा लोकांना मी घाबरत नाही आणि तुम्ही बी घाबरू नका. याचे पैसे जरूर घ्या आणि यांना काय करायचं शिकवा. कारण पैसा तुमचाच आहे, पैसा हा त्यांचा नाही. तुमच्या डोक्यावर 10 रुपये ठेवले आणि हजारो रुपये कमाई केली. सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो, धनगर टाकळी गणातून मला भरपूर मतांनी विजयी करा. माझा मुलगा पृथ्वीराज सूर्यवंशी उभा आहे आणि त्याची निशाणी आहे छताचा पंखा. समोरील बटन दाबून येणाऱ्या 7 तारखेला आपण भरभराटीनं विजय करावं. तुम्हाला माहीत आहे, अजितदादासारखे माणसं काम करणारे गेले, तसाच मी हे काम करणारा माणूस आहे. म्हणून मला विजय करा ही कृपया विनंती आहे.